मला आहे ना सुट्टीच्या दिवशी काय जेवण करायचं असेल किंवा काय ब्रेकफास्ट करायचं असतं ना, हे माझं ना 2 दिवस आधीच ठरलेलं असतं. पण आत्ता काय करायचं आहे हे मला आहे ना एवढी कन्फ्यूज होते ना. तुमच्याबरोबर पण नेहमी असंच होतं की सॅटर्डे संडे मस्त इडली, बिर्याणी किंवा मुलांना जे आवडतं ते करायचा प्लॅन असतो. तर त्याचप्रमाणे मी मस्तपैकी छान इडलीचं पीठ भिजत घातलं होतं आदल्या दिवशी आणि मस्तपैकी मऊसूत अशा इडल्या झाल्या होत्या आणि त्याच्याबरोबर छान अशी चटणी झाली होती. आणि मला इडली चटणी हे कॉम्बिनेशन प्रचंड आवडतं सांबार आणि इडलीपेक्षा. तर तुम्हाला काय आवडतं? कारण काय ना आहोंना आहे ना सांबार आणि इडली आवडतात. तर एवढा भरपेट ब्रेकफास्ट केल्यानंतर आम्हाला बाहेर जायचं होतं तुळशीबागेमध्ये. तर गाडी पार्किंग केली आणि तुळशीबागेत गेल्यावरती पहिला गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. बाप्पाचं दर्शन झाल्यानंतर पुढे शॉपिंग करायला सुरुवात केली. खरं तर गावी जायचं आहे आणि आता विंटरची देखील शॉपिंग करायची होती. त्यामुळे ना थोडेसे मुलांना स्वेटर किंवा फुल पॅन्ट वगैरे ते घ्यायचे होते. पण बघा नजर इकडे तिकडे म्हणजे जिथे जिथे वस्तू छान दिसत होत्या ना, जे घ्यायचं आहे त्याच्यावरून आहे ना दुसरीकडेच नजर जात होती. तर मुलांसाठी मेन जे घ्यायला आलो ते घेतले. तर मुलांसाठी स्वेटर वगैरे घेतले, फुल पॅन्ट घेतले आणि शॉपिंग झाल्यानंतर आहे ना काका हलवाईमध्ये गेलो. कारण का भूक लागली होती थोडीफार. घरून आहे ना ब्रेकफास्ट करून आलो होतो तरी म्हटलं चला आता थोडंसं आहे ना रेस्ट देखील घेऊया. आणि मुलांसाठी छान असा स्वरूपला सुरळीची वडी खूप आवडते त्यामुळे सुरळीची वडी, ढोकळा आणि समोसा असं ऑर्डर केलं होतं. आणि श्रीशाला देखील सुरळीची वडी आवडली. छान असा ब्रेकफास्ट केला आणि त्यानंतर लगेचच घरी आलो. आणि घरी येता येताना ना आम्हाला आहे ना काका हलवायचे इथे ना सांताक्लॉज होता आणि स्वरूपला असं वाटत होतं ते खरोखरच आहे का काय. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा.